तर आज ना थोडी शॉपिंग करायला पटेल मार्टला गेलो होतो. घरासाठी काही स्टोरेज कंटेनर घ्यायचे होते. इथे खूप व्हरायटी आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन आहेत. प्रत्येक डब्बा बघूनच कन्फ्यूज होते. शेवटी क्वालिटी आणि प्राईस कंपेअर करून बेस्ट ऑप्शनच निवडणार आहे. तुम्हाला कोणते सेट जास्त आवडले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मस्त असे बिस्किट्स वगैरे घेतले. कारण बिस्किट वगैरे फक्त मम्मी, पप्पा आणि यशच खातं. त्याच्यानंतर माझ्यासाठी मस्त अशी मॅगी घेतली मी आणि एकदाच मोठाच पॅक घेतला. त्यानंतर आम्ही मम्मीसाठी शेव वगैरे घेतली. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो फ्रीजच्या इथे. त्याच्यानंतर मस्त असं दही वगैरे घेतलं आणि इडलीचं बॅटर घेतलं आणि दहीचा ना हा एक मोठा कंटेनर घेतला ना, की आम्हाला आरामात 1-2 आठवडे जातात. त्यानंतर आम्ही इथून गेलो कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये. तिथे मी 1-2 नेल पेंटचे कलर ट्राय केले आणि मस्त मला क्लचर घ्यायचा होता. मग 1-2 क्लचर बघितले. इथे खूप फॅन्सी फॅन्सी असे क्लचर होते. त्यानंतर डायरेक्ट घरी आले आणि बापरे! घरी आल्यानंतर मी बघते तर काय पूर्ण घर पाणी-पाणी झालं होतं. कारण ना टाकी ओव्हरफ्लो झाली होती आणि पप्पांचं लक्षच नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या घरात पाणी-पाणी झालं होतं. मग सगळ्यात पहिले ते क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर सगळेच आणलेलं सामान आहे ना, पहिले अनबॉक्स करून ना त्याच्या जागी ठेवलं आणि जे सामान फ्रिजमध्ये ठेवायचं ते सगळं मी फ्रिजमध्ये ठेवायला नेलं. त्यानंतर ना मी एक पॅकेट दूध आणलं होतं 1 लिटर. 1 लिटर दूध आणलं ना, आरामात 1 आठवडा जातो. कारण फक्त सकाळी 2 कप चहा बनतो त्याच्यासाठी. मग एकदाच तापवून ना मी गरम करून फ्रिजमध्ये ठेवते. म्हणजे जसं लागेल तसं घेतो. त्याच्यानंतर हे दूधचं पॅकेट फोडलं आणि दूध गरम करून घेतलं. त्यानंतर ना आणि बाहेरून असं फेरफटका मारून आलं ना संध्याकाळच्या वेळी, तर खूप छान वाटतं आणि जरा फ्री वाटतं, फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असा ज्यूस पिला आणि तो मम्मीलासुद्धा दिला. त्यानंतर जेवण वगैरे केलं. मस्त असं श्रीखंड, चपाती, सॅलड आणि हे ना मम्मीने बेसनाची बुर्जी बनवलेली. पण मला ही बेसनाची बुर्जी कमी आणि आपलं झुणकाच लागत होतं. म्हणजे टेस्टमध्ये काहीच फरक नाही आणि फक्त दिसण्यामध्ये पण काहीच फरक नाही. चला तुम्ही सबस्क्राईब करा लवकर. बाय.